मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत। मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गांवरती पाणी साचलं असून मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। पुण्यातील बारामतीत अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान। बारामतीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नीरा डावा कालवा फुटला असून त्याचं पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बीडच्या गढी पुलावरती भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू। बीड जिल्ह्यातील गढी पुलावरती एका अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय। अपघातातून वाचलेले काही लोक ट्रकने चिरडल्याची दुर्घटना घडली। वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपीच्या पोस्टवरून संताप। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। पुण्यात धरणातून पाणी सोडण्यापूर्वी 2 तास आधी सूचना देण्याचा निर्णय। पुणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना 2 तास आधी सूचना देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। भारतीय सैन्याला ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्राचे अपग्रेडेड व्हर्जन मिळणार। भारतीय सैन्याला लवकरच ब्रह्मोस्त्र सुपरसोनिक क्रूज मिसाइलचे अपग्रेडेड व्हर्जन मिळणार असून त्याची मारक क्षमता वाढवण्यात आली आहे। मुंबईत 107 वर्षातील विक्रमी पाऊस। मुंबईत मे महिन्यात 295 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा गेल्या 107 वर्षातील विक्रमी पाऊस आहे। सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे लाखोंचे नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे लाखोंचं नुकसान झालं आहे। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। बेलापूरमधील रस्ते जलमय, वाहनांमध्ये पाणी शिरलं। बेलापूर परिसरात झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक वाहनांमध्ये पाणी शिरले। टिंभे धरणाचा कालवा फुटण्याच्या उंबरठ्यावर असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय।